वाव, काय व्ह्यू आहे यार. या साईडला बघा, एक नंबर भाई. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अँड आय होप यू ऑल गाईज आर डुईंग ॲब्सोल्युटली वेल. तर खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि मध्ये खूप जरा वेळ गेला कारण ऑफिसमध्ये इतका बिझी होतो. कारण ऑफिसचा जो माझा टाईम आहे ना पूर्ण चेंज झाला आहे. संध्याकाळी जातो आणि रात्री मतलब मिड नाईटपर्यंत मी घरी येतो. 3 वाजता जवळजवळ मला घरी यायला, झोपेपर्यंत 4-4:30 सकाळची. आणि मग परत दुपारी 11 ते 11:30पर्यंत उठायचं परत. सगळे म्हणजे त्याच्यामध्ये थोडा बिझी होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला. आज वीक ऑफ आहे, आज आणि उद्या. आज मंगळवार आहे, आज तारीख आहे 9 तारीख. तर आज म्हटलं कुठेतरी जाऊया, कारण दुपारी थोडं ऊन होतं त्याच्यामुळे बाहेर पडायला मिळालं नाही. मग घरी थोडा आराम केला. आता जरा रात्र झाले, रात्रीचे जवळजवळ 10:30 वाजलेत. मग म्हटलं विचार करतो कुठे जाऊ. तर असाच एकदा विचार आला की म्हटलं चला जवळचं जो बीच आहे ना, बीचवरती जाऊया. नाईट आऊट पूर्ण करायला तर नाही भेटणार कारण परत उद्या पण काही काम आहेत, त्याच्यामुळे उद्याचा दिवस झोपून नाही काढू शकत. त्याच्यामुळे मग म्हटलं कुठला तरी एक जवळचा बीच आपण एक्सप्लोअर करूया. तर मग मी गुगलला विचारलं की भाई माझ्या जवळचा कुठला तरी बीच सांग मला काय. तर त्याने मला सांगितलं काय बीच. तर सगळ्यात जवळचं बीच मला सांगितलं त्याने जुहू बीच, जो आहे 12 ते 14 किलोमीटर अप्रॉक्स आणि 40 ते 50 मिनटं लागतील पोचायला, असं त्याचं म्हणणं आहे. पण मी जुहूला नाही जाणार कारण ते पार्किंग इश्यू आहे मला माहिती आहे. एकटा जायला थोडं वेगळं वाटतं जुहूला. ग्रुपमध्ये किंवा 2-3 जण असतील तर बरं वाटतं. मग जुहूच्या ऐवजी त्याच्यानंतर सेकंड बीच जो जवळपास सांगितला आहे तो आहे वर्सोवा बीच, जो की आहे 14 ते 15 किलोमीटर, म्हणजे 1-2 किलोमीटरचा डिफरंट आहे. ते 45 ते 50 मिनटं जायला इकडून. त्याच्यानंतर दादर चौपाटी आहे. दादर चौपाटी पण जास्त लांब नाही आहे, एक 15 किलोमीटरच आहे इकडून, म्हणजे 1-2 किलोमीटरचाच फरक पडतो आहे. तर मी आज वर्सोवा बीच कवर करायचा प्रयत्न करतो. आपली बीच सिरीज आणि टेम्पल सिरीजसुद्धा होणार आहे आपल्या चॅनलवरती. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या ज्या व्हिडिओज आहेत ना त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही शेअरसुद्धा करू शकता व्हिडिओज माझे. तर चला आपण वेळ वाया न दवडता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या आजच्या नाईट जर्नीला आपण सुरुवात केलेली आहे. ऑलमोस्ट 10:30 तर वाजलेलीच आहेत. जितक्या लवकरात लवकर पोचता येईल तितकं बघू आपण तिकडे. वर्सोवाच्या बीचचा जो रस्ता आहे तो मला माहिती आहे, त्याच्यामुळे मॅप नाही लावला आहे मी ते. जर पुढे कुठे गडबड झालीच रस्ता कळण्यामध्ये तर मग मॅपचा यूज करून जाऊ आपण. आपा की परी, हे बघा ह्यांच्यामध्ये भाई खतरनाक डेअरिंग असते. इबो की भाई बिना हेल्मेटचे चालवायचे गाडी. मी फक्त माझ्या एरियामध्येच बिना हेल्मेट चालवतो. थोडा बाहेर आलो ना की मग हेल्मेट घालतो. उगाच म्हटलं रिस्क कशाला. खाली फुकट 500 रुपयेचा भाई, 500 रुपये 500 रुपयाचा फाईन डायरेक्ट. ओके, थोडा काळोख आहे इकडे. आणि इकडे डाव्या साईडला माझ्या बिस्लेरी आहे, बिस्लेरीची कंपनी. गोडाऊनसुद्धा इथेच आहे बिस्लेरीचं. हे बघा समोर एक ट्रक येतोय बिस्लेरीचा. बाहेर येतोय की बाहेर चालला आहे माहीत नाही, की बाहेरून आतमध्ये चालला आहे तो. हा बघा बिस्लरी गोडाऊन प्लस ऑफिससुद्धा आहे. अरे यार कमॉन, हा बा इकडे चालला आहे आणि सिग्नल संपत आलेला आहे. चला जाऊन काय फायदा नाही, थांबूया सिग्नलला.
नहीं है अभी कुछ मेरे पास, कैश नहीं है. चलो अच्छा. ॲक्च्युली कॅश ठेवतच नाही मी. सगळं काम आता ऑनलाईन चालतं, तर कुठे कॅश ठेवणार. एक 10-20 रुपये असते तर दिले असते मी, बट इट्स ओके. चला आपला सिग्नल सुटलेला आहे. हा ब्रिज चढायचा आहे आपल्याला. येस, वर्सोवा, जुहू आणि अंधेरी त्या बोर्डवरती लिहिलेलं होतं. वर्सोवाला जायचं असेल तर इथून जा, जुहूला जायचं असेल तरी इकडून जा, आणि अंधेरी म्हणजे वेस्ट अंधेरी. आता आपण ईस्टमध्ये आहोत. ह्या ब्रिज क्रॉस झाला की आपण मग ईस्टला पोचू. सॉरी, आपण ईस्टमध्ये आहोत आता, आणि हा ब्रिज क्रॉस झाला की वेस्टला पोचू. रोड मस्त आहे खाली, एक नंबर. असा रोड असेल ना यार, मला मस्त वाटतं एकदम गाडी चालवायला. ओके, इकडे जर नवीन कोण आला ना ह्या रोडनी तर इथे थोडं चुकण्यासारखं आहे. कारण हा समोर एक रस्ता जातो तर जातो, पण इकडून येताना ना हा इकडचा लेफ्ट साईडचा रोड आहे ना, हा दिसत नाही, कोणालाच नाही माहिती. जे त्यांचं इकडे येणं जाणं असतं ना त्यांना फक्त माहिती आहे. कारण काय काय लोक मग डायरेक्ट हा रोड पकडूनच पुढे जातील तिकडे, पण असं नाही आहे. हा रोड डायरेक्ट आहे, जिथं खाली उतरावं नाही लागत. डायरेक्ट आपण सरळ जाऊ शकतो. जुहूला सुद्धा जाऊ शकतो इकडून, आणि वर्सोवाला सुद्धा जाऊ शकतो. पण अंधेरी ईस्टला जायचं असेल किंवा स्टेशनला तर तो मागाचा जो राईटचा रस्ता होता तो उतरून खाली जावं लागतं. पण ठीक आहे, आपण खूप फिरलो इकडे, त्याच्यामुळे बरेचसे रस्ते जे आहेत ना हे तोंडपाठ झालेत. त्याच्यामुळे काय आता वाटत नाही, प्रत्येक ठिकाणी मॅप लावायची गरज नाही पडत मला. तर मित्रांनो, आपण ऑलमोस्ट आता पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. फक्त 1 किलोमीटर किंवा 500 मीटरपर्यंत आपण कुठेतरी असू आजूबाजूला. इकडे जी शांतता आहे ना, आणि थोडा पीसफुल वाटतं इकडे. जास्त गाड्या वगैरे असं काही नाही आहे. आणि एकदम ह्या साईडला आल्यावरती ना असं एक रईस लोक असतात ना, असा एक फील येतो. एक सगळे अमीर लोक वगैरे, त्यांच्या बाहेर गाड्या लावलेल्या पण बघा ना कशा आहे. वा वा वा, एक नंबर. ओके, ही एक शेवटची गल्ली. ही गल्ली झाल्यानंतर आपण पोचू. ही गल्ली जशी संपेल ना तसं थोडं पुढे गेल्यावरती बीचवरती पोचू आपण. बघा ना, एकदम सन्नाट आहे यार, पुरा सन्नाट आहे इकडे. घरं बघा यांची, एक नंबर. कसला हॉर्नचा वगैरे एवढा पण जास्त आवाज येत नाही आहे. नाहीतर आपल्या मुंबईमध्ये नुसता पॅ 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 पॅ. थोडं पुढे गेल्यावरती येईल, कारण हा नंतर एक मेन एक रोड चालू होतो आहे, जो एकदम जेटीपर्यंत जातो. वर्सोवाची जी जेटी आहे तिकडे. ओके, फायनली आपण आता पोचलेलो. आता इकडचा एक शेवटचा लेफ्ट मारूया, मग आपण बीचवरतीच जाऊ डायरेक्ट. वर्सोवा पोलीस ठाणे, बीट क्रमांक 1, 7 बांगला चौकी. तिथून लेफ्ट मारल्यानंतर समोर बीच. आता फक्त पार्किंग शोधायचं आपल्याला, कुठे पार्क करू शकतो व्यवस्थित गाडी. देन पुढे जायला आपण मोकळे. आता खूप जण येत आहेत ना इकडे, गाडीने जात आहेत किंवा येत आहेत, हे बीचवरतीच गेलेले आहेत फिरायला वगैरे. आज थोडा रश कमी असू शकतो, कारण वीकेंड नाही आहे. वीकेंडला थोडी गर्दी असते, पण आता मधलाच दिवस आहे त्याच्यामुळे बघूया आता किती काय गर्दी आहे. आपल्याला गर्दीशी काहीच घेणं देणं नाही आहे. आपण आलोय बाई फिरायला, आणि एकटा असेल तर काय गर्दीने काय. हे बघा, इकडे सगळ्या गाड्या वगैरे पार्क केल्या. मागच्या वेळेला आम्ही इकडेच केली होती गाडी पार्क. ओके, इथे जागा आहे.
ओके. तर मंडळी फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला आणि इथे रश खूप आहे. पण ज्याच्यासाठी अजून एक आलो होतो की म्हटलं खायला काहीतरी भेटेल, आपण काहीतरी इकडचं फूड वगैरे पण एक्सप्लोर करूया. पण भुट्टेवाल्यांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही इकडे मला. पण रश खूप आहे इकडे. मला वाटतं वर्सोव्यातले आजूबाजूचे जे सगळेजण आहेत ना ते जवळजवळ येत असतील. म्हणजे वीकडेजला एवढी गर्दी आहे, याचा अर्थ वीकेंड तर मग विचारूच नका. लहान मुलंसुद्धा खेळतात. मी तुम्हाला दाखवतो पटकन जरा तिकडचं. आणि पाणीसुद्धा थोडं मागे गेलं आहे, म्हणजे ओव्हर चालू आहे, अजून भरती वगैरे नाही आहे. हे बघा इकडे लहान पोरं वगैरे खेळत आहेत आणि ह्या साईडला इतकी मंडळी बसले आहेत ना, कॅमेऱ्यामध्ये इतकं दिसत नाही आहे कारण वाईटमध्ये शूट करतो त्याच्यामुळे, आणि थोडा काळोख पण आहेत. लहान मुलं वगैरे खेळत आहेत इकडे, आणि फक्त लहान मुलंच नाही, मोठी माणसं सुद्धा आहेत बघा. आणि या साईडला आहे आपला समुद्र. आता वाजलेत किती ते तुम्हाला दाखवतो. 11:21 झालेली आहेत. खूप जण चालले आहेत आतमध्ये सुद्धा, मग काय जण त्या साईडला गेलेले आहेत आतमध्ये. पण हे सुद्धा थोडा सावकाश जातो कारण मी ह्या साईडला कधीच आलेलो नाही आहे समुद्रामध्ये. ओहोटी चालू आहे त्याच्यामुळे पाणी आहे ना, मला वाटतं इकडे आता ओलं वगैरे आहे ना, ही जर लाईट दिसते ना इथपर्यंत पाणी आहे. हे सगळं ओळं आहे इकडे. आणि पाणी एकदम पुढपर्यंत हे व्हाईट लाईन दिसते ना, हे पाणी आहे. आणि नशीब मी जे शूज घातलेत ना माझे ते वॉटरप्रूफ आहेत, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे. वाव काय व्ह्यू आहे यार. या साईडला बघा एक नंबर भाई. एक नंबर. वा ही बघा ही कुठपर्यंत आलेली बघा. रे 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 भिजायचं नाही आहे मला, मागे मागे चाललोय मी पण. ही सगळ्यात मोठी लाट आहे यार, कुठपर्यंत आली बघा इथपर्यंत. आणि ती मागे बघा कुठे आहे, ती तिकडची मागे आणि इथे आली इथपर्यंत लाट. ते दोघं जण इकडे उभे आहेत या साईडला. ते मस्त पाण्यामध्ये लाटा घेतात पायावरती, खूप छान. आणि या साईडला आहे ना लाईट वगैरे पण आता व्यवस्थित केलं आहे, कारण मागे एकदा आलो होतं ना खूप झाला, म्हणजे वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इतकं व्यवस्थित नव्हतं इकडे, पण आता त्याच्यामुळे काय इकडे मंडळी वगैरे खूप माणसं वगैरे आहेत ना ते बसलेत. जे दृश्य बघायला आलो ना ते जरा डोळ्यांमध्ये आपण साठवूया, आणि तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत थोडं जरा एन्जॉय करा इथला व्ह्यू. जितका मी एक्सपेक्ट केलं होतं ना त्याच्याहून काही मस्त वाटतंय मला इकडे. मला वाटतं यार मी फक्त जाईन नुसतं बघेन फिरेन आणि येईन, पण नाही यार एक नंबर. काय वाटतंय यार. हे बघा एखाद लाट येते जी इथपर्यंत पोचते बघा. लांबी बघा किती. खूप छान एक्सपिरियन्स आहे यार, एक नंबर. हा 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 काय वाटतंय भाई साहब, एक नंबर भाई. मी माझ्या मित्राला फोन करणार होतो पण म्हटलं तो ऑफिसमध्ये असेल, त्याचा पण नाईट शिफ्ट आहे त्याची, त्याच्यामुळे म्हटलं त्याला पण आणून काय फायदा नाही, म्हणजे विचारूनच काय फायदा नाही, कारण ऑफकोर्स ऑफिस बंक करून तर तो येऊ नाही शकत. एक नंबर आहे यार, एक नंबर. हा 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 हा. आजची रात्र इथे काढू असं वाटतंय मला, पण नॉट पॉसिबल ऑफकोर्स. यार माझ्या चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला सांगत असेल की किती मस्त वाटतंय मला इकडे. ओ हो 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 हो.
म्हणजे एकांत आहे यार, एकांत आहे. जवळपास कोणी नाही आहे ह्या साईडला. ॲक्च्युली काय माहिती आहे, जी माणसं वगैरे बसलेत ना ती त्या साईडला तिकडे बसलेत एकदम. आणि ओहोटी आल्यामुळे पाणी पण एकदम खालच्या दिशेने गेलं आहे, तिकडे मागे गेलं आहे. त्याच्यामुळे काय माहिती आहे, जरा फिरायला वगैरे आहे ना एकांतामध्ये जागा खूप आहे इकडे, तर बरं वाटतं जरा फिरायला. हा 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 हा. मागे मस्तपैकी समुद्र आणि असं फिरायचं, एक नंबर. आणि त्याचबरोबर एकदम गारगार हवा. हा हा हा. हवा आता येते ना, हा समुद्राच्या साईडून इकडे बाहेरच्या साईडला हवा आहे. आता असंच आतमध्ये गेलो होतो जरा, पण एक मोठी लाट आल्याने माझे बुटा जे आहेत ना पूर्ण भिजवून टाकला. ते तर वॉटरप्रूफ आहेच, पण पाणी आतमध्ये गेलं बुटामध्ये. तर आता असा विचार चालला की भाई जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून आता शूज आहेत ना असे काढून ठेवतो इथे बाजूला. आणि मी चाललो आता पाण्यामध्ये. आय होप हे वाहून नाही गेले पाहिजेत आणि कोणी घेऊन नाही गेलं पाहिजे बूट. ठीक आहे चला, तसेच जुनेच आहेत बूट, त्याच्यामुळे काय एवढं वाटणार नाही. ओ माय गॉड, एक नंबर यार. खूप टायमानंतर मी पायावरती पाणी घेतोय भाई साहब. पाणी जेव्हा रिटर्न जातं ना तेव्हा पायाखालची रेती जी आहे ना ती मागे घेऊन जातं, तर ते एकदम असं वाटतं की भाई खेचत चाललंय पाणी. आता पाणी आहे ना भरती चालू झाली असं वाटतं, कारण जे पाणी आहे ना हे थोडं वरती येते आणि मोठं वाढत चाललंय. आणि मोठी लाट आलेली आहे आपल्या पायावरती. पॅन्ट भिजले माझी खालून पूर्ण. आणि हे रिटर्न जातं ना पाणी ते मस्त वाटतं. ते खेचल्यासारखं वाटतं की खेचत घेऊन चाललंय पाणी. आणि माझ्या पायाखालची माती जी आहे ना, जे रेती आहे ती चाललंय मागे 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 मागे. आता पाय दिसायला लागले. थोडं पाणी गेलं ना तर दिसेल पाय रुतले असतील माझ्या खाली. हे बघा थोडे रुतलेत. असे वरती होते पहिले, असे वरती होते. परत आलेली आहे लाट. वाह, शेवटचा कधी मी समुद्रामध्ये गेलो होतो आता एवढं नाही आठवत मला. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी तर भाई खूप एन्जॉय केला. तुम्ही सुद्धा जर मुंबईमध्ये असाल तर कधी व्हिजिट करा यार. जेव्हा वीक ऑफ असेल किंवा सुट्टी असेल कामावरती, या मस्तपैकी अशा ठिकाणी फिरा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपला व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.